समजा तुम्हाला रिलायन्सचा एक शेअर विकत घ्यायचा आहे, पण तुमची ऑर्डर नेमकी कोणाकडे जाते आणि हा व्यवहार पूर्ण कसा होतो, चला आपण समजून घेऊया. सर्वात पहिला सहभागी म्हणजे इन्व्हेस्टर, म्हणजे तुम्ही किंवा मी, जे शेअर्स बाय किंवा सेल करतात. पण आपण थेट स्टॉक एक्सचेंज वर जाऊन शेअर विकत नाही घेऊ शकत. यासाठी ब्रोकरची गरज असते. ब्रोकर म्हणजे काय? रिअल इस्टेट ब्रोकर सारखाच एक मध्यस्थी. फरक एवढाच असतो की रिअल इस्टेट मध्ये ब्रोकर बायर आणि सेलर या दोघांना भेटवतो, पण स्टॉक मार्केट मध्ये ब्रोकर तुमची ऑर्डर स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचवतो आणि या सेवेसाठी तो ब्रोकरेज म्हणजेच कमिशन घेतो. आता समजा तुम्ही ग्रो किंवा झिरोदा या ब्रोकर कडनं रिलायन्सचा एक शेअर बाय करण्याची ऑर्डर दिली. ब्रोकर ही ऑर्डर स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE आणि BSE कडे पाठवतो. रिअल इस्टेट मध्ये ब्रोकर थेट बायर आणि सेलरला भेटू शकतो, पण स्टॉक मार्केट मध्ये ब्रोकर तुमची ऑर्डर फक्त स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचवतो आणि ऑर्डर मॅच करण्याचं काम स्टॉक एक्सचेंज करतो. पण तुम्ही शेअर 500 रुपयाला विकत घ्यायची ऑर्डर दिली आणि दुसरा कोणताही तोच शेअर 500 रुपयाला विकायला तयार असणं तेवढंच गरजेचं असतं. स्टॉक एक्सचेंज तुमच्या बाय ऑर्डरला त्याच प्राइसवर असलेल्या सेलरच्या सेल ऑर्डर सोबत मॅच करतो. प्राइस मॅच झाली की स्टॉक एक्सचेंज तो ट्रेड एक्झिक्यूट करतो आणि व्यवहार पूर्ण होतो. म्हणजे इन्व्हेस्टर ऑर्डर देतो, ब्रोकर ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचवतो. स्टॉक एक्सचेंज समान प्राइसवर असलेल्या बाय ऑर्डर आणि सेल ऑर्डर मॅच करतो आणि त्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. पण स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE आणि BSE म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून